12वीच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत असं यश मिळवलं, मात्र त्यातच एक आहे तो पूर्णपणे 100% दृष्टिहीन विद्यार्थी आहे. इम्तियाज गुलाम खान असं त्याचं नाव आहे. घरची परिस्थिती जर बघितली तर वडील POPचं काम करतात. अशाही परिस्थितीत आणि आपल्या व्याधीवर सुद्धा त्यांनी विजय मिळवलेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इम्तियाज आपल्यासोबत आहे. इम्तियाज, काय सांगशील, कशा प्रकारे तू सगळं अभ्यासाचं नियोजन केलं आणि अनेकांना जे साध्य होत नाही ते तू करून दाखव? नक्कीच. अभ्यासात फक्त सातत्य ठेवणं हेच महत्त्वाचं आहे आणि आणि नियमित अभ्यास करणं हेच फक्त महत्त्वाचं आहे. कारण मी असंच केलं आहे, यापेक्षा अधिक जास्त काही नाही केलं आहे. फक्त नियमित अभ्यास करणं म्हणजे तेच आपल्याला यशाकडे नेतं. तुला अभ्यास करताना काही अडचणी जायच्या दृष्टी नसल्यामुळे त्याचे काही परिणाम तुझ्या अभ्यासावर व्हायचे? याचा परिणाम फक्त एवढाच झाला की जेव्हा मी वर्गात असायचो तेव्हा मला सगळ्याच पुस्तकं वाचणे शक्य व्हायचं नाही. कारण मी 2 ते 3 पुस्तकं फक्त आपल्या बॅगेत कॅरी करायचं, कारण त्यांचं वेट खूपच असतं. ब्रेल पुस्तक म्हटलं की नॉर्मल पुस्तकापेक्षा 3 पटीने जास्त वेट असतं. फक्त एवढाच त्रास झाला, बाकी जास्त त्रास झाला नाही यापेक्षा. तुझे बाबा POPचं काम करतं असं तू सांगितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये तू ज्याप्रमाणे हे सगळं यश मिळवलेलं आहे, आता तुझा पुढचा मार्ग काय नाही? पुढे मी ठरवलं आहे की मला काहीतरी उत्तम करायचं आहे आणि उत्तम म्हटलं तर त्यात लॉ हा खूपच एक चांगला ऑप्शन आहे माझ्याकरिता. ते केल्यानंतर समाजाकरिता काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. अनेकांना जर आपण बघितलं तर असं दिसून येतं की आम्हाला हे करता येणार नाही, ते करता येणार नाही, परंतु तू व्याधीवर मात केली. अशा लोकांना काय सांगशील की जे करण्यासाठी? नक्कीच. आपलं जे असं म्हणतात की आमच्याने हे होणार नाही, हे म्हटल्याने काही होणार नाही, कारण ते मागेच राहतील आणि पुढे जाणं त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळे असं न म्हणता त्यांना ज्या व्याधी आहेत त्यावर त्यांना जो मार्ग शोधता येईल त्यांनी तो मार्ग शोधावा आणि तज्ज्ञांचं त्यांनी मार्गदर्शन घ्यावा आणि पुढे जावा. नक्कीच हा इम्तियाज होता आणि त्यांनी सांगितलं की व्याधी हे महत्त्वाचं नाही, तर त्याच्यावर मार्ग शोधून आपण पुढे कसं जाऊ शकतो याचा विचार जर केला तर यश आपल्या पदरात नक्कीच पडतं. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर.